नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होत आहे, तर मतदारसंघनिहाय कशाप्रकारे तुम्हाला तो निकाल पाहता येणार आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे काही ऑफिशियल पेज आहे, वेबसाईट आहे, ती ओपन केलेली आहे. आणि या पेजवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे कोणती पार्टी सध्या लीड घेत आहे ते तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. तर आता खाली आल्यानंतर याच पेजवर तुम्हाला पार्टी वाईज रिझल्ट्स अजून थोडंसं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी कॉन्स्टिट्युएन्सी वाईज रिझल्ट्स. तर या ठिकाणी तुम्हाला जी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच मतदारसंघ निवडायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर सर्व महाराष्ट्रातले जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत ते तुमच्यासमोर आलेले दिसतील. तर यामध्ये तुम्हाला जो मतदारसंघ पाहायचा आहे, सिम्पली तुम्हाला त्या मतदारसंघाच्या नावावर अशा प्रकारे टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार या ठिकाणी लीड घेऊन पुढे आहे, कोण 2 नंबरला आहे, कोण 3 नंबरला आहे, अशा प्रकारे तुम्हाला पाहता येणार आहे. सेम याच पद्धतीने इतर सर्व ज्या विधानसभा मतदारसंघाचे निकाल आहेत तुम्हाला पाहता येणार आहेत. तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे, तिथं जाऊन तुम्ही अशा प्रकारे निकाल हे पाहू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.